अगं लाज वाटाय पाहिजे. जन्म दिलेल्या आई बापाला सोडून माझ्यासोबत लग्न करायसाठी गावातनं इतक्या लांब पळून आली वे. कशासाठी? अरे माझं तुझ्यावर प्रेम आहे. प्रेम आणि माझ्याव? अगं हाय की, मी कुठं नाही म्हणतोय, पण विचार कर, मी आता 1-2 वर्ष झालं तुझ्या आयुष्यात आलोय. आई बापानं 9 महिनं 9 दिवस आईनं त्या पोटात तुला जपलं. अरे मनासारखं ती कधी खात नव्हती का पेत नव्हती, इथपर्यंत तिनं तुझ्यासाठी केलं. जन्म दिला, बापानं स्वतःची स्वप्न मारली आणि तुझ्या स्वप्नांसाठी बाप दिवस रात्र कष्ट करत राहिला. ते नव्हतं का प्रेम? होतं का नव्हतं? होतं की. होतं ना. मग विचार कर, काल तुझ्या आयुष्यात मी आलेलो, 4 गोष्टी काय प्रेमानं बोललो असेल की लगेच तू आई बापांना सोडून माझ्यासोबत. हे बघ, मी म्हणत नाही माझं तुझ्यावर प्रेम नाही म्हणून, माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. फक्त मला एवढंच वाटतं की आई बापाला सोडताना 10 वेळा विचार करायला पाहिजे होता. मी तुला म्हणलं नाही की माझ्यासोबत लग्न करू नको म्हणून, मला आजही वाटतं की तो माझ्यासोबत लग्न करावं, पण माझं म्हणणं एवढंच आहे की आई बापाला विचारात घेतल्याशिवाय तू माझ्यासोबत पळून आलीच कशी? अरे मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. नाही राहू शकत? मला सांग, किती वर्ष झालं आपल्या रिलेशनला? 2 वर्ष. 2 वर्ष. तू आता वय किती आहे तुझं? 23. माझ्याशिवाय 21 वर्ष काढलीच ना. कोणासोबत काढली? आई बापासोबत. हे बघ, तुझ्यावर प्रेम हाय का तर हाय, काल बी होतं, आजही हाय आणि इथून पुढं पण राहणार. पण माझ्यासोबत लग्न करायचं असेल ना, तर अगोदर आई बापाला